बातमी नवी मुंबईतून आहे। एलपी पुलाखाली बिकानेर समोर शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली आहे। दोन विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे। विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानं दोन्ही विद्यार्थिनी पाण्यात पडल्या। दोन्ही विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले। तर नवी मुंबईत एलपी पुलाखाली शॉर्ट सर्किट झालं, ज्यात या दोन विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यात। विद्यार्थिनी त्यानंतर पाण्यात पडल्या। त्यांना आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। तर नवी मुंबईच्या एलपी पुलाखाली शॉर्ट सर्किट झालं, त्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि याच विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानंतर शॉर्ट सर्किटमुळे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानंतर या मुली पाण्यात पडल्या। या मुलींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानं या विद्यार्थिनी पाण्यात पडल्या। साचलेलं पाणी आहे, आपण पाहतोय सगळीकडे सध्या पावसाची संततधार सुरू आहे। नवी मुंबईत मुसळधार पाऊस होतोय। सांदपाडा सबवेमध्ये पाणी साचून एक चारचाकी गाडी अडकली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। नवी मुंबईतील अनेक सखल भागात सध्या पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मी सध्या सांदपाडा सबवे या ठिकाणी आहे। पण या दृश्यामध्ये पाहतो की हा सबवे आहे, हा सबवे पूर्ण पाण्याने भरलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या पाणी साचलेलं आहे। आणि आपण दृश्यामध्ये पाहतो की एक चारचाकी वाहन हे बंद देखील पडलेलं आहे आणि काही वाहनधारक आहेत ते आपण पाहतो की आपला मार्ग काढताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेने केलेली नाली सफाईवरती एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यामुळे राजेंद्र सावंत, मी रवी कराड, टीव्ही मराठी, नवी मुंबई।